हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आता थंडी चालू आहे आणि थंडीत ना आपण असे बरेच पदार्थ बनवत असतो ज्यामुळे शरीराला उष्णता मिळते। त्यातलाच एक पदार्थ आहे कुळीथ म्हणजेच हुलगे। त्याचेच आपण आहे ना आज स्पेशल रेसिपी अगदी साध्या सोप्या प्रकारे आपण करत आहोत। ती आहे कुळथाचे शेंगोळे। कुळथाचे शेंगोळे करण्यासाठी ना आपल्याला आधी एक ठेचा करायचा आहे। मी मिक्सरचं छोटं भांड घेतले, त्यात ना अर्धी वाटी कोथिंबीर घेऊया, 1 चमचा जिरे, भरपूर असा लसूण। आता या लसणाच्या मोठ्या पाकळ्या आहेत म्हणून मी अगदी 5-6 घेतलेल्या आहेत, पण एक गड्डा तरी लसणाचा घ्यायचा आहे आपल्याला। आता आपण ह्याचा ठेचा वाटून घेऊयात। आपण जाडसर असा ठेचा वाटून घेतलेला आहे। आता आपल्याला शेंगोळ्यांचं पीठ भिजवायचंय। त्यासाठी एका भांड्यात 1 बाउल आहे ना कुळथाचं म्हणजे हुलग्याचं पीठ घेऊया, 2 चमचे गव्हाचं पीठ, पाव चमचा ओवा, 1 ते 2 चमचे तीळ, चवीप्रमाणे मीठ, चिमूटभर हिंग, 1 चमचा लाल तिखट। आपण जो ठेचा केला त्यातला 1 चमचा आपण ठेचा याच्यात घालू आणि बाकीचा ठेचा आपल्याला जे आपण आमटी करणार आहोत किंवा करी करणार आहोत शेंगोळ्यांची त्यासाठी ठेवलाय। 1 चमचा तेल। आता हे जिन्नस आधी आपण मिक्स करून घेऊया। आता हे मिक्स झालं ना की थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मीडियम कन्सिस्टन्सीची कणिक भिजवून घ्यायची आहे। पीठ आपण इतकं छान भिजवून घेतलेलं आहे। आता आपण अगदी 5 मिनिटं फक्त हे मुरवायला बाजूला ठेवूयात। शेंगोळ्यांचा रस्सा करण्यासाठी आपण ज्या मिक्सरमध्ये ठेचा केला होता त्यातला आपण थोडासा ठेवला होता। आता याच ठेच्यामध्ये काय करायचंय, 2 चमचे कुळथाचं पीठ म्हणजेच हुलग्याचं पीठ टाकून घ्यायचंय, 1 चमचा डाळीचं पीठ आणि थोडंसं पाणी टाकायचंय। आता आपण ह्याची पेस्ट करून घेऊया। पीठ आणि हा ठेचा मिक्स करून घेतलेला आहे ना, ह्याची पेस्ट करतोय। ह्याचं कारण आहे की आपला जो रस्सा आहे त्याला थोडासा दाटपणा येतो, यासाठी आपण ह्याची मस्तपैकी पेस्ट करून घेतलेली आहे। 5 मिनिटं झालेले आहेत। आता आपण काय करूयात, परत मळून घेऊया, म्हणजे पीठ काय होतं की ना अगदी छान सॉफ्ट मऊ होतं। पीठ मळून झालेलं आहे। आता आपण शेंगोळ्या वळायला घेऊयात। पिठामधले ना एक छोटा गोळा घेतलेला आहे, अशी मस्तपैकी आहे ना गोल गोळी करून घेतली आहे। आपण आता शेंगोळी वळायला चालू करूया। आपण अशी लाईन वळवून घेतलेली आहे। आता काय करायचं, कटबोळीचा शेप त्याला द्यायचा आहे। या पद्धतीने, अशा पद्धतीने आपण सगळ्या शेंगोळ्या करून घेऊयात। आपण सगळ्या शेंगोळ्या अशा वळून घेतलेल्या आहेत। आता शेंगोळ्याचा रस्सा करण्यासाठी आपण एका कढईत 1 डाव तेल घेतलंय, त्यात ना अर्धा चमचा ना मोहरी टाकून घेऊया। मोहरी तडतडल्यावर त्यात ना 2 ते 3 आमसूल टाकायचे, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, आपण मिक्सरमध्ये जी पेस्ट केली होती ती। आता त्यात ना 1.5 ग्लास पाणी टाकून घेऊयात आपण। मला 1.5 ग्लास पाणी कमी वाटलं म्हणून मी काय केलंय, अजून अर्धा ग्लास पाणी टाकलंय, म्हणजे एकूण 2 ग्लास पाणी टाकून घेतलंय। त्यात आता चवीप्रमाणे मीठ, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट म्हणजे लाल मिरची पावडर, 1 चमचा गोडा मसाला। आता हे मिश्रण सगळं मिक्स करून आपण छानपैकी ह्याला उकळी काढून घेऊया। रश्श्याला इतकी मस्त उकळी आलेली आहे। आता जिथे उकळी आहे ना तिथे एक एक शेंगोळी सोडत जायची, म्हणजे ती तुटत नाही। ही महत्त्वाची टिप आहे। रस्सा उकळत असताना मीडियम गॅस होता। आता आपण तो काय करूया, अगदी लो फ्लेम करूया आणि काय करायचं, अजिबात ह्याला हलवायचं नाहीये। एक 5 ते 7 मिनिटं आहे ना ह्याच्यावर झाकण ठेवून शेंगोळ्या शिजवून घेऊयात। 7 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता की मस्त उकळी आलेली आहे आपल्या शेंगोळ्यांना। आता आपण चेक करूया की ना आपले शेंगोळे शिजलेत की नाही। आता डावामध्ये आपण एक शेंगोळी घेतलेली आहे आणि बघूयात, येस, मस्तपैकी अगदी सॉफ्ट छान झालेली आहे। तर अशा पद्धतीने आपले शेंगोळी मस्तपैकी शिजून झालेली आहे।
त्यावर आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि गॅस बंद करून सर्व करूयात। तर मंडळी, थंडी स्पेशल मस्त अशी झणझणीत आणि पौष्टिक कुळथाची शेंगोळी तयार आहे आणि मस्त आपण ती सर्व करून घेतली आहे। त्याबरोबर आपण कांदाही दिलाय। मंडळी, या कुळथाचे ना भरपूर बेनिफिट्स आहेत, जसं की लोहयुक्त आहे म्हणजे आयर्न रिच आहे, इम्युनिटीसाठी चांगला आहे आणि असे बरेच आहे ना बेनिफिट्स आहेत। त्यामुळे ना त्याला सुपर फूड पण म्हणतात। सो ही रेसिपी तुम्ही नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी। थँक्यू।